सांगत होता, मी हे सर्व तुला शिकविण्याआधी काही महत्त्वाची तत्त्व तुला सांगतो. हे लक्षात ठेव की मनावर ताबा मिळवण्यासाठी मनाची एकाग्रता हवी. खरं सांगतोयस? हो, अगदी खरं. तू हे शिकला आहेस की मन असामान्य गोष्टी साध्य करायला मदत करतं. तुला स्वप्न बघायची इच्छा आहे म्हणजे ती कृतीत आणण्याची सुद्धा तुझ्या क्षमता आहे. हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सत्य शिवानातल्या लोकांना माहीत होतं. पहिले मनाच्या शक्तीला आणि विचारांना स्वातंत्र्य दे. तुझ्या हातात जे कार्य घेशील त्यावर चित्त केंद्रित कर. असं एकच कार्य सध्या तू निवड आणि त्यावर लक्ष दे. एकाग्रता असणं इतकं महत्त्वाचं का आहे? मी तुला एक कोडं घालतो, त्याचं उत्तर तुझ्या उत्तरात आहे. समजा तू एखाद्या जंगलात हरवला आहेस. कडाक्याच्या थंडीचे दिवस आहेत आणि तुला गरम शेकोटीची गरज आहे. तुझ्याकडे फक्त तुझ्या दप्तरामध्ये तुझ्या जुन्या मित्राने पाठवलेले एक पत्र आहे, एक हवाबंद अन्नाचा डबा आहे आणि एक लहान भिंग आहे. तुला जंगलात भटकताना एका ठिकाणी वाळलेलं गवत दिसतं, पण तुझ्याकडे काड्याची पेटी नाही. मग तू आग कशी लावशील? मला काहीच कल्पना नव्हती. मी म्हणालो, मी हरलो. अगदी सोपं आहे. गवताच्या पाचोळ्यावर ते पत्र ठेवायचं आणि त्यावर भिंग धरायचं आणि सूर्याचे किरण त्यावर पडतील आणि आग लागेल. अन्नाचा काय उपयोग? अन्नाचा काहीही उपयोग नाही. मी तुला असंच मुख्य उत्तरापासून लांब नेण्यासाठी गोंधळात टाकलं. पण याचा सारांश इतकाच आहे की गवताच्या पाचोळ्यावर नुसतं पत्र ठेवून उपयोग नव्हता. भिंगामध्ये सूर्याची किरणं एकत्रितरित्या जमा करून त्यातून आग लागेल तसंच मनाचं आहे. जेव्हा तू तुझी शक्ती एका मोठ्या महत्त्वाच्या कामावर एकत्रित करतोस तेव्हा तुझ्या क्षमतेला ठिणगी मिळते आणि याचा परिणाम फारच अद्भुत होतो. ते कसं काय? याचं उत्तर तूच देऊ शकतोस. तुला एक चांगला पिता व्हायचा आहे का? का अतिशय संयमित आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचं आहे? का आत्मिक समाधान मिळवायचं आहे? का तुला जीवनात साहस आणि मजा हवी आहे? याचा विचार कर. चिरंतन सुख हवं आहे असं मी म्हणालो तर? सुरुवात छोट्या गोष्टींपासून करायची असते. तुला तेही मिळेल. ते कसं? शिवानातल्या योगांनी हे 5000 वर्षापूर्वीचं गुपित मला सांगितलं आहे. तुला ऐकायचं आहे? नाही, मला थोडी विश्रांती हवी आहे आणि गॅरेजमध्ये वॉलपेपर लावायला जायचं आहे, मी गमतीने म्हणालो. आणि लगेच त्याला सांगितले, अर्थातच मला ऐकायचं आहे. प्रत्येकजण या सुखाच्या मागे धावत असतो.